नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, साहित्य समीक्षा या विषयाचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्या 2 व्हिडिओच्या मध्ये आपण सर्वसाधारणपणे समीक्षा नक्की काय असते, तिचं प्रयोजन काय आहे, साधारणपणे स्वरूप काय असतं, अ, पूर्वपरंपरा म्हणजे विशेषतः संस्कृतची पूर्वपरंपरा काय होती याचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला. काही व्याख्या पण आपण पाहिल्या. आणि अ, दोन्हीही व्हिडिओमध्ये अ, मी एक विधान सातत्याने केलं होतं, की आज आपण ज्या अर्थाने समीक्षेचा विचार करतो आहोत, ती समीक्षा आपल्याकडे इंग्रजांच्या आगमनाबरोबर आली. हे जरी खरं असलं तरी नेमकी त्या कालखंडामध्ये काय घडलं? ती कशी-कशी आपल्याकडे आली, हे जरा आपल्याला बघायला पाहिजे. 1818 ला अ, दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाली. अ, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं संपूर्ण भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचं जे आवर्तन आहे, ते 1818 ला पूर्ण झालं असं आपण म्हणूया. कारण त्या काळामध्ये शेवटचे शिल्लक राहिलेले अ, प्रभावी सत्ताधीश हे पेशवेच होते. पेशव्यांचा इतिहास अभ्यासणे ही काही आत्ता आपली जबाबदारी नाही किंवा आपलं ते प्रयोजन पण नाही. असा हेतू पण आपला नाही. आत्ता आपल्याला समीक्षेच्या संदर्भामध्ये, साहित्याच्या संदर्भामध्ये काय घडामोडी त्या कालखंडामध्ये घडल्या, हे थोडं बघायला पाहिजे. 1818 ला जरी अ, त्यांची राजवट आपल्याकडे अस्तित्वात आली, तरी ज्या अर्थाने आत्ता आपण साहित्य व्यवहाराशी संबंधित ज्या घडामोडी आहेत, त्या घडामोडींचा जो विचार करणार आहोत किंवा ज्या घडामोडी घडायला सुरुवात झाल्या, त्या साधारणपणे 1875च्या नंतर किंवा त्याच्या आसपास. 1857 ला अ, आपल्याकडे काही अ, राजकीय स्वरूपाच्या घडामोडी घडल्या. त्याच दरम्यान यमुना पर्यटन सारखी कादंबरी आपल्याकडे लिहिली गेली. बाबा पदमनजी यांची. कवितेत काही नवीन प्रयोग याच कालखंडामध्ये सुरू झाले आणि अ, याच कालखंडामध्ये त्या साहित्याच्या स्वरूपाचा विचार पण करायला सुरुवात झाली. अर्थात तो खूप संघटित स्वरूपाचा वगैरे नव्हता. 1875च्या पूर्वी साहित्य मीमांसा करण्याचा विचार किंवा प्रयत्न जो काही झाला तो वाङ्मय नियतकालिकातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विविध ज्ञानविस्तार, मराठी ज्ञानप्रसारक अशा काही नियतकालिकांमधून साहित्याच्या संदर्भामध्ये अ, काही मीमांसा, ती स्फुट स्वरूपामध्ये. स्फुट स्वरूपामध्ये याचा अर्थ असा छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये ती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अ, ग्रंथरूपाने या अर्थाने फार समीक्षा तेव्हा निर्माण झालेली नव्हती. सुरुवातीची जी समीक्षा होती, म्हणजे जी स्फुट स्वरूपामध्ये ह्या नियतकालिकांच्या मधून आपल्यासमोर येत होती, अ, ती अर्थात संस्कृत प्रधान होती. म्हणजे संस्कृतमधले अ, जे काही निकष आहेत, त्याचा आधार मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जात होता. इंग्रजी साहित्याचा किंवा इंग्रजी साहित्य विचाराचा प्रभाव त्याच दरम्यान आपल्यावर पडायला सुरुवात झालेली होती. हरिभाऊ आपटे यांनी याच दरम्यान विदग्ध वाङ्मयावर काही व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानांमधून साहित्य म्हणजे नक्की काय? साहित्याकडून आपल्या काय अपेक्षा आहे? अ, याची काही मतं मांडायला त्यांनी सुरुवात केली. हरिभाऊ आपटे हे महत्त्वाचे कादंबरीकार आणि लेखक असल्यामुळे त्यांच्या मतांना त्या अर्थाने खूप महत्त्व होतं. तर हरिभाऊ आपटेंनी विदग्ध वाङ्मयावर अ, जी मतं व्यक्त केली त्याच्यातून आपल्याला काही एक भर आपल्या समीक्षेच्या संदर्भामध्ये पडली असं लक्षामध्ये येतं. अर्थात वाङ्मयाचा विचार केवळ वाङ्मय म्हणूनच केला पाहिजे, असं हरिभाऊंचं एकूण मत होतं असं आपल्याला लक्षामध्ये येतं. म्हणजे वाङ्मयाकडे वाङ्मय बाह्य गोष्टींमधून आपल्याला पाहता येणार नाही. त्या चष्म्यातून पाहता येणार नाही किंवा पाहू नये, असं हरिभाऊंचं मत होतं असं आपल्याला दिसतं. अर्थातच हे पुढे खूप बदललेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल.
थोडक्यात वाङ्मयाचा विचार हा वाङ्मय म्हणूनच करायला हवा. अशी भूमिका त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होती. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे एक महत्त्वाचे विचारवंत त्या कालखंडामध्ये होते, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी ही रसिक वा वाचक केंद्रित आहे असं आपल्याला लक्षामध्ये येतं. म्हणजे रसिक आणि वाचक हा या व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि साहित्यकृतीचे मूल्यमापन हे रसिकाच्या किंवा वाचकाच्या दृष्टिकोनातूनच आपण करायला पाहिजे. असा एक दृष्टिकोन त्याच्यातून व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळतो. श्री कृ. कोल्हटकर यांनी मात्र सौंदर्यवादी भूमिका मांडली असं आपल्याला लक्षात येतं. सौंदर्यवादी भूमिका म्हणजे काय याचा अधिक तपशिलामध्ये आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. पण आपण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, की सौंदर्य दृष्टी ही समीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाची असते. साहित्यकृतीमध्ये पण महत्त्वाची असते किंबहुना कुठल्याही कला प्रकारामध्ये. सौंदर्य दृष्टीला पर्याय नाही हे आपण लक्षामध्ये घ्या आणि म्हणून सौंदर्य विचार साहित्याचा आपल्याला करावाच लागतो. हे आपण ध्यानामध्ये घेऊया. अर्थात सौंदर्यवादी भूमिका अ, महत्त्वाची आहे असं जरी असलं, तरी कोल्हटकरांना त्याबरोबर त्यातील सामाजिकता देखील महत्त्वाची वाटत होती. हे आपल्याला ध्यानामध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण मागच्या तासात दी.के. बेडेकरांना काय वाटतं समीक्षेच्या संदर्भामध्ये, गंगाधर गाडगीळ काय म्हणतायत, द.भी. कुलकर्णी काय म्हणतायत, या सगळ्यांची मतं विचारात घेतली, तर त्याची पूर्वपीठिका आपल्याला कोल्हटकरांच्या मतांमध्ये दिसते असं लक्षामध्ये येईल. 1921 साली बडोदा येथे अ, महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण न.चि. केळकर यांनी केलं. मराठीमध्ये साहित्य संमेलनांची खूप दीर्घ परंपरा आहे हे आपल्याला माहीत आहे. तर 1921 ला बडोद्यात जे साहित्य संमेलन झालेलं होतं, त्या साहित्य संमेलनामध्ये न.चि. केळकरांनी आपले पूर्वसुरी जे आहे, पूर्वीचे जे लोक आहे, त्यांच्यापेक्षा काही एक वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. याचं कारण असं, की तोपर्यंत साहित्याच्या निर्मितीच्या प्रेरणा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये बदलायला सुरुवात झालेली होती. अ, इतर प्रेरणा केवळ सौंदर्यवादी किंवा कलावादी प्रेरणांच्या शिवाय इतर आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा ह्या साहित्य निर्मितीमध्ये आपल्याला दिसू लागल्या होत्या आणि त्या प्रबळ होऊ लागलेल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे सामाजिक भान ठेवून काही विचारांचं प्रकटीकरण व्हायला सुरुवात झालेली होती. या कालखंडाच्या आगेमागे संस्कृत साहित्य विचार प्रभावी होता हे आपण बघितलं. पण हळू-हळू जसं-जसं आपल्याला इंग्रजी शिक्षणाचा परिचय व्हायला लागला, इंग्रजीतला साहित्य विचार, इंग्रजीतला समीक्षा विचार, पाश्चात्य सौंदर्य विचार, सौंदर्य मीमांसा, वेगवेगळे तत्त्वज्ञ म्हणजे कांट असेल, रसेल असेल, क्रोचे असेल, या सगळ्यांचा परिचय व्हायला लागला. त्या प्रमाणामध्ये हळू भारतीय साहित्य विचार किंवा संस्कृतमधली जी परंपरा आहे, ती परंपरा मागे पडून त्याची जागा पाश्चात्य साहित्य विचाराने घ्यायला सुरुवात केली. आणि या पाश्चात्य साहित्य विचारानेच खऱ्या अर्थाने आपल्या दृष्टीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला असं आपण पाहतो. अ, या राजवटीमुळे आणि त्यांनी आणलेल्या नव्या शिक्षणामुळे नवे प्रकटीकरण व्हायला सुरुवात झाली. विचारांचे प्रकटीकरण व्हायला सुरुवात झाली. मांडणीमध्ये एक नवीन विचार यायला सुरुवात झाली. मागच्या तासामध्ये आपण जे म्हणालो होतो, की समष्टीच्या ऐवजी व्यष्टीचा विचार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. व्यक्ती विचाराला प्राधान्य मिळायला सुरुवात झाली. राजकीय दृष्टिकोन विकसित व्हायला सुरुवात झाली. आधुनिकता आपल्याला कळायला लागली आणि या सगळ्यांचा अर्थातच लेखन वाचन करणाऱ्या पिढीवर परिणाम व्हायला देखील सुरुवात झाली. त्यालाच आपण नव्या विचारांचे प्रकटीकरण साहित्य व्यवहारात होऊ लागले असं म्हणतो. राजवाडे नावाचे एक मोठे लेखक त्या काळामध्ये होऊन गेले. त्यांनी मराठी छंद मधून अ, काही एक मीमांसा करायला सुरुवात केली आणि त्या मीमांसेमधून त्यांचा काय दृष्टिकोन आहे,
हा देखील आपल्याला कळायला लागला. त्यांनी प्रामुख्याने ऐतिहासिक दृष्टिकोनातून साहित्याकडे कसे पाहता येते हे आपल्याला दाखवले. संस्कृत आणि इंग्रजी साहित्य विचाराच्या आधारे प्रकट झालेला केळकरांचा विचार, अलंकारांच्या संदर्भामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी मांडलेली भूमिका, अ, हे त्या काळामधले प्रयत्न होते. ती वाङ्मय मीमांसा काळाशी सुसंगत अशा प्रकारची होती. पण पुढे विका राजवाडे, हरिभाऊ आपटे, पटवर्धन यांनी स्वतंत्र प्रतिपादन करायला सुरुवात केली. नवे विचार मांडायला सुरुवात केली आणि अर्थात स्वतंत्र विचार मांडायला सुरुवात केली. यानंतरच्या कालखंडामध्ये 1945च्या जवळपास बासी मर्ढेकर नावाचं एक व्यक्तिमत्व मराठी साहित्यामध्ये अवतरलं आणि त्यांनी मराठी साहित्याकडे पाहण्याचा एक संपूर्णपणे नवा विचार, नवी दृष्टी द्यायला सुरुवात केली आणि मराठी समीक्षेच्या जगामध्ये एक आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला, असं आपल्याला लक्षामध्ये येतं. जगामध्ये त्या कालखंडामध्ये खूप नवीन-नवीन घडामोडी घडायला सुरुवात झालेली होती. इंग्रजांची राजवट आपल्याकडे पूर्णपणे स्थिरावली होती. पहिलं महायुद्ध संपलं होतं. दुसरं महायुद्ध सुरू होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपला काही संबंध नसताना देखील आपण त्याच्यामध्ये ओढलो गेलो. पण दुसऱ्या महायुद्धाने एकूण संपूर्ण जगामध्ये खूप मोठमोठ्या प्रकारच्या घडामोडी घडल्या. काय घडामोडी घडल्या? तर सर्वप्रथम हे महायुद्ध जमिनीखाली, माफ करा, पाण्याखाली, पाण्यावर, जमिनीवर आणि आकाशात असं सगळीकडे लढलं गेलं. माणसं मारण्याचे अत्यंत घातक अशा प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र आपण शोधून काढलेली होती. कमी वेळेमध्ये जास्त माणसं कसे मारता येतील? कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विध्वंस कसा करता येईल? याच्यासाठी विद्वानांनी आणि विज्ञानाने विशेष प्रयत्न केलेले होते. साम्राज्यवाद फोफावलेला होताच. पण भयानक होतं ते म्हणजे माणसं मारण्याची स्पर्धा आणि त्यातच हिटलर प्रणीत गॅस चेंबर सारखा अत्याचार असेल, म्हणजे गॅस चेंबरमध्ये कोंडून माणसं मारून टाकणे असं असेल किंवा टॉर्चरिंग करण्याचे इतर आणखीन प्रकार असतील, ते वृद्धिंगत व्हायला लागलेले होते. आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेने तर जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्बच टाकले आणि एका झटक्यांमध्ये हजारो सूर्यांची उष्णता मानवाने पृथ्वी तलावर निर्माण करून माणसांचा कसा विध्वंस करता येतो, इथल्या निसर्गाचा, इथल्या एकूण सगळ्या पर्यावरणाचा कसा विध्वंस करता येऊ शकतो, हे जगाला दाखवून दिले. आणि त्याच्यातून प्रामुख्याने संवेदनशील मनाचा जो माणूस आहे, त्या संवेदनशील मनाच्या माणसाच्या मनावर प्रचंड परिणाम झाला. आणि त्यातून युरोपमध्ये नवीन-नवीन विचार व्यक्त व्हायला सुरुवात झाले. नवीन-नवीन चळवळी निर्माण व्हायला सुरुवात झाल्या आणि त्याच्यातूनच वास्तववाद, अतिवास्तववाद, मार्क्सवाद, आविष्कारवाद, संरचनावाद, विरचनावाद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना निर्माण होत गेल्या. आता मर्ढेकर सुरुवातीच्या कालखंडामध्ये बाभा बोरकरांच्या प्रभावामधून किंवा त्यासारखी सौंदर्यवादी कविता लिहित होते, जी शिशिरागम मध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रेमाच्या वगैरे कविता त्याच्यामध्ये आहे. पण जेव्हा मर्ढेकर इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्यांना तिथल्या कलाविश्वाचा परिचय झाला. त्यांच्या असं लक्षामध्ये आलं, की हे कलाविश्व पूर्णपणे वेगळं आहे. इथे खूप नवीन-नवीन घडामोडी घडत आहेत. नवीन-नवीन विचार मांडले जात आहेत. ज्याला इझम्स म्हणतो, त्याने जन्म घेतलेला आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवीन-नवीन गोष्टी मांडल्या जात आहेत. चित्रकलेमध्ये आधुनिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या दुष्परिणामांमधून येणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. सौंदर्य दृष्टीमध्ये बदल झालेले आहेत आणि माणसाचे माणसाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन व्यक्त झालेला आहे, असं मर्ढेकरांच्या लक्षामध्ये आलं आणि मर्ढेकरांनी देखील आपल्याकडे
नवीन विचार मांडायला सुरुवात केली आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये जसा त्यांनी आमूलाग्र बदल केला, तसा एक नवीन सौंदर्यशास्त्र देखील सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या तासामध्ये आपण अ, ह्या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पुढच्या तासामध्ये पाहायची आहे, ती म्हणजे अ, ह्या सगळ्या जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा मर्ढेकर असतील किंवा त्यांचे समकालीन जे लोकं असतील, त्यांच्यावर कसा परिणाम झाला आणि त्याच्यातून एक नवीन समीक्षा विचार, नवीन साहित्य विचार आणि साहित्याच्या प्रकटीकरणाची नवीन पद्धती कशी अस्तित्वात आली. हे आपल्याला बघावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपण हा सगळा वाङ्मयीन इतिहास, वाङ्मयीन घडामोडी काळाच्या संदर्भामध्ये समजावून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने समीक्षा काय असते, समीक्षा कशासाठी करायची असते, ती कशी करायची असते, कलाकृती कशी समजून घ्यायची असते, कलाकृतीला कसा प्रतिसाद द्यायचा असतो, हे लक्षामध्ये येणार नाही. धन्यवाद.